नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। महाराष्ट्रातील BAMS करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। नॉर्मली इतक्या प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया आहेत, तर त्यामुळे बऱ्याचदा पालकांना खूप कन्फ्युजन होतं की नेमकं हे जे व्हिडिओ आहे तो कशा संदर्भात आहे। तर असं होऊ नये म्हणून कुठले कुठले ऑप्शन असतात किंवा तुम्ही ऑलरेडी त्यात एनरोल केलेलं असेल स्वतःला, तर ते थोडंसं बाय फॉरगेट करून सांगतो आणि मग या राऊंडबद्दल तुम्हाला मी थोडंसं समजून सांगतो। महाराष्ट्रात यापूर्वी महाराष्ट्राच्या मुलांनी MBBS BDSच्या संदर्भाने किंवा BAMSच्या संदर्भाने 85% स्टेट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे। ही झाली एक प्रोसेस। दुसरी 29 तारखेपासून जी सुरू झालेली आहे ऑल इंडियाची 15%ची प्रोसेस, ज्याच्यामध्ये ऑल इंडियाचे गव्हर्नमेंट कॉलेज, डीम्ड युनिव्हर्सिटीज, ॲडेड कॉलेज, सेंट्रल युनिव्हर्सिटीज हे सगळे कॉलेजेस उपलब्ध आहेत BAMS साठी। तिसरा प्रकार, बरेचसे विद्यार्थी अदर स्टेटच्या प्रोसेसमध्ये अप्लाय करतात, ज्याच्यामध्ये मग कर्नाटक असेल किंवा इतर दुसरे स्टेट्स असेल, MP असेल, तो एक भाग झाला। आणि चौथा प्रकार म्हणजे पाचवा प्रकार सांगायला झालं तर महाराष्ट्राच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे BAMSच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या ज्या जागा आहेत त्यांचा 15%चा कोटा, जो की 2019 पर्यंत ऑल इंडियामध्ये ते ऍडमिशन व्हायचे। मागच्या वर्षी हे 15%चे प्रवेश करण्याची जबाबदारी आयुष मंत्रालयाने CET सेलला दिली की बाबा तुमच्या राज्यातले प्रायव्हेट कॉलेजचे जे काही प्रवेश आहेत 15% कोट्यातले हे तुम्हीच करा। त्याप्रमाणे मागच्या वर्षी प्रोसेस झाली आणि या वर्षी सुद्धा त्याची प्रोसेस सुरू झाली आहे कालपासून। मग आता हे काय आहे 15% ऑल इंडिया कोटा, 15% प्रायव्हेट कोटा, याच्यामध्ये बऱ्याचदा पालकांची जमलिंग होऊ शकते, कन्फ्युजन होऊ शकतं आणि मग त्याच्यातून मग याला अप्लाय करायचं की नाही करायचं हा पण एक प्रश्न समोर येऊ शकतो। तर थोडंसं हे 15% प्रायव्हेट कोट्याच्या संदर्भाने काल जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे त्या संदर्भाने हा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, कृपया आपण शेवटपर्यंत पहा, कारण बऱ्याच मुलांचे BAMSला प्रवेश घेण्याचे स्वप्न या व्हिडिओ जर पाहिला आपण काळजीपूर्वक आणि या जर गोष्टी फॉलो केल्या तर ते पूर्ण होऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। तर व्हिडिओ जो आहे महाराष्ट्रातील प्रायव्हेट BAMS, BHMS आणि BUMS 15% कोट्याच्या संदर्भाने असेल आणि याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात हे पण मी तुम्हाला समजून सांगतो। पहिली जी नोटीस आलेली आहे त्याच्यातल्या काही शॉर्टमध्ये काही महत्त्वाच्या लाईन तुम्हाला मी वाचून दाखवतो। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ आयुष, न्यू दिल्ली वाइड देअर लेटर नंबर वगैरे ठीक आहे 18/1/2022 हॅज ऑथराइज्ड to the state counseling authority to conduct the counseling for admission in all India quota 15% seat of private unaided minority institute for the academic year 2021-22। म्हणजे आयुष मंत्रालयाने स्टेट CET सेलला सांगितलं की तुम्ही हे राऊंड कंडक्ट करा प्रायव्हेट कॉलेजचे आणि अनएडेड कॉलेजचे, मायनॉरिटी इन्स्टिट्यूटचे। Desired candidates are hereby notified to read the instruction, eligibility rule and register themselves as per the schedule given below। इच्छुक विद्यार्थ्यांनी शेड्यूल समजून घेऊन त्याच्यामध्ये जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही रजिस्टर करायचं आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर नीट UG, आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी मेडिसिन 29/1/2022 ते 3 फेब्रुवारी 2022 रात्री 9 वाजेपर्यंत, म्हणजे 6 दिवस दिलेत तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी। कालचा दिवस गेलाय, आजचा दिवस सुरू आहे, म्हणजे अजून इथून पुढे तुम्हाला 4-5 दिवस तुमच्याकडे हातात आहेत। पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे 2000 रुपये फीस भरायची तुम्हाला, ही नॉन रिफंडेबल फीस असणार आहे। 29 तारखेपासून 3 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येईल। अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन PDF आफ्टर सक्सेसफुल पेमेंट, म्हणजे 2000 रुपये पेमेंट केल्यानंतर सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल फॉर्ममध्ये प्रॉपर स्कॅन करून अपलोड करायसाठी अगेन 3 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे, रात्री 12 वाजेपर्यंत। आता ह्या राऊंडमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक मुलांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे 4 तारखेला सायंकाळी 6 नंतर। त्यानंतर या राऊंडमध्ये उपलब्ध किती जागा आहेत, कोणत्या कॉलेजच्या आहेत त्याचं सीट मॅट्रिक्स उपलब्ध होणार आहे 4 तारखेला रात्री 8 नंतर। त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्सेस जे भरायचे आपल्याला, चॉईस फिलिंग ज्याला म्हणूया आपण, 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत, तिथे सुद्धा परत तुम्हाला 4 दिवस दिलेत, 5, 6, 7, 8।
आणि याच्यामध्ये डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ कॅप राऊंड 1 ही 10 तारखेला जाहीर होईल आणि ज्या मुलांना त्याच्या या राऊंडमधून ऍडमिशन मिळतील त्या मुलांना ऍडमिशन करण्यासाठी 11 तारखेपासून 16 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. 6 दिवसाचा कालावधी आहे. आता द शेड्यूल फॉर सेकंड रजिस्ट्रेशन फॉर न्यू कॅन्डिडेट्स, न्यू प्रेफरन्सेस फॉर ऑल कॅन्डिडेट्स अँड सबसिक्वेंट राऊंड्स विल बी डिक्लेअर्ड इन ड्यू कोर्स. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन करता येतं. त्यामुळे सेकंड राऊंडच्या संदर्भाने जी काय गाईडलाईन असेल ती येणाऱ्या काळामध्ये जाहीर केली जाईल असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर कॉलेजवाल्यांनी सुट्ट्या मारू नयेत. रेग्युलर कॉलेज चालू ठेवावं. संडे सॅटर्डे सुद्धा त्यात वर्किंग डेज असावेत असं सूचना नोट दिलेली आहे. ते असू द्या, ते आपल्याला महत्वाचं नाही. आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रूल्स फॉर ऍडमिशन. अगदी पटापट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सीट अंडर ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट विल बी ओपन इन नेचर. However, relaxation in qualifying criteria may be provided category-wise as per the central government list. या ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूटला जे विद्यार्थी अप्लाय करतील दे विल ट्रीट ॲज अ ओपन कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजला प्रवेश घेताना जे कॉलेज तुम्ही टाकताल त्या कॉलेजची जी काय फुल फीस आहे ती चार्ज होईल. आपण कुठल्याही कॅटेगरीचे विद्यार्थी असले तरी, म्हणजे SC असेल, ST असेल, OBC कॅटेगरी असेल तर हे कॅटेगरीचे बेनिफिट किंवा EWS कॅटेगरी असेल हे कॅटेगरीचे बेनिफिट या राऊंडमध्ये लागू नाहीत. हा म्हणजे ऑलमोस्ट डीम युनिव्हर्सिटीचा ज्या पद्धतीनं राऊंड असतो त्या पद्धतीनं राऊंड आहे. म्हणजे डीमला जसं कुठल्याही कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही फीसमध्ये, तसा याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीचं कुठलंही बेनिफिट मिळणार नाही फीसमध्ये. दुसरा महत्वाचा मुद्दा, देर शॅल नॉट बी एनी रिक्वायरमेंट ऑफ डोमिसाइल सर्टिफिकेट इन अ पर्टिक्युलर स्टेट, युनियन टेरिटरी ऑर पासिंग ऑफ 10+2 इन पर्टिक्युलर स्टेट. म्हणजे जे काय 85% स्टेट कोटामध्ये रजिस्टर करताना महाराष्ट्रातूनच 10वी झालं पाहिजे, महाराष्ट्रातूनच 12वी झालेलं पाहिजे, हे जे नियम आहेत ते नियम याला लागू नाही. कुठल्याही स्टेटचा मुलगा महाराष्ट्राच्या या राऊंडमध्ये 15% पार्टिसिपेट करू शकतो आणि त्याला कुठल्या प्रकारचं डोमिसाइल सर्टिफिकेट वगैरेची रिक्वायरमेंट नाही. कॅन्डिडेट ऑलरेडी रजिस्टर्ड इन स्टेट कोटा काउन्सिलिंग डिझायर्स टू ऍडमिशन इन ऑल इंडिया कोटा 15% seats for private unaided institute for BMS, BHMS, BUMS courses for academic year 2021-22 will have to register again for all India quota by paying ₹2,000 fees. ज्या मुलांनी महाराष्ट्राच्या 85% स्टेट कोट्यामध्ये ऑलरेडी अप्लाय केलेला आहे, जर त्यांची इच्छा असेल आणि ते पूर्ण फीस भरायला तयार असतील तर त्या मुलांनी परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं आहे या कोट्यामध्ये आणि ₹2,000 फीस सुद्धा त्यांना भरायची आहे. and that will be non-refundable fees. ती परत भेटणार नाही. State quota Union Territory Counseling Authority will conduct round for all India quota private seats and vacant seats shall be converted into the state quota as per the instruction from Ministry of Ayush, Government of India, New Delhi. स्टेट कोट्याची जी काय ऑथॉरिटी आहे म्हणजे महाराष्ट्र सिटी सेल आहे महाराष्ट्रासाठी, तर त्यांना हे राऊंड कंडक्ट करण्याची ऑथॉरिटी दिलेली आहे. ते जे काय राऊंड आहे ते कंडक्ट करतील आणि जर काही सीट्स उरल्या तर त्या स्टेट कोटामध्ये नंतर कन्व्हर्ट होतील. म्हणजे मग माझ्या माहितीप्रमाणे याच्यात 2च राऊंड होतील. 2 राऊंड नंतर जर काही सीट्स उरल्या तर त्या जे आहेत ते नॉन रिपोर्टिंग सीट जे असतील तर त्या स्टेट कोट्याच्या मुलांना जे येतात वापस येतील. परंतु किती येतील हे आज नाही सांगतात. त्यामुळे मोस्टली फार रिअर सीट्स उपलब्ध होतील झाल्यास तर ही जबाबदारी स्टेट सिटी सेलकडे आहे. Other criteria will be remain same as per the All India quota seats as mentioned on AACCC official counseling website. आता candidate who are allotted seats in both quota म्हणजे ज्या मुलांना दोन्ही कोट्यामध्ये जर सीट अलॉट झालं स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा will have to decide which quota seat they want to join. त्यांना हे ठरवावं लागेल की कोणत्या कोट्यातलं सीट त्यांना जॉईन करायचं आहे. Candidate can join seat only through वन कोटा ऍट अ टाइम. कोणत्याही एका कोट्यातच त्यांना सीट घेता येईल. दोन्ही कोट्यामधले सीट ते हातात घेऊन ठेवू शकत नाही. कॅन्डिडेट अलॉटेड सीट इन बोथ कोटा अँड जॉईन ऑल इंडिया कोटा सीट्स आर नॉट एलिजिबल स्टेट कोटा सबसिक्वेंट राऊंड. ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया प्रायव्हेट कोटा थ्रू ऍडमिशन मिळालं ते स्टेट कोट्यातील जे काय पुढचे सबसिक्वेंट राऊंड आहे त्याच्यासाठी पात्र राहणार नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा, आपण समजून घ्या. त्यानंतर कॅन्डिडेट हु नॉट अटेन अलॉटेड स्टेट कोटा सीट अँड जॉईन ऑल इंडिया कोटा सीट इन फर्स्ट राऊंड
आर इलिजिबल फॉर स्टेट कोटा सबसिक्वेंट राऊंड, म्हणजे 2 राऊंड एकदाच लागले ऑल इंडियाचा आणि स्टेटचा. ऑल इंडियात तुम्हाला ऍडमिशन भेटलं, तुम्ही घेऊन ठेवलं, आणि स्टेट कोटाचे जे काय पुढचे सबसिक्वेंट राऊंड आहे त्याच्यात तुम्ही इलिजिबल आहात आणि त्यात जर तुम्हाला मिळालं तर इकडचं कॉलेज सोडून तुम्हाला तिकडे जाण्याची सोय आहे. म्हणजे 15% प्रायव्हेट कोट्यातून तुम्हाला स्टेट कोट्यात कॉलेज मिळालं तर तुम्ही जाऊ शकता. हा एक अतिशय महत्वाचा विषय तुमच्यासाठी मी सांगतोय. परत एकदा एक्सप्लेन करतो. कॅन्डिडेट हु हॅव नॉट अलॉटेड स्टेट कोटा सीट and join on all India quota seat in first round are eligible for state quota subsequent round. ऑल इंडिया कोट्यात ऍडमिशन मिळालं, स्टेट कोट्यात मिळालं नाही, ऑल इंडियात घेऊन ठेवलं तर स्टेट कोट्यातल्या पुढच्या फर्दर राऊंडसाठी आपण पात्र असणार आहोत. इलिजिबिलिटी अँड क्वालिफिकेशन क्रायटेरिया. HSC पासिंग ऑल ॲज युजल जो बेसिक क्रायटेरिया आहे. द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास immediate 10+2 or equivalent examination recognized by the concerned the state government and education board which is subject to the physics, chemistry, biology and English individually. Minimum 50% marks taken together in physics, chemistry, biology at the force qualifying examination in the case of general category, 40% for SC, ST, OBC. In respect of person with disability, candidate specified under the right of person with disability act 2016-14. ठीक आहे, डिजिबिलिटी सर्टिफिकेट असावं ऍज पर रूल नुसार. ओके, ठीक आहे. नीट पासिंग मार्क्स फॉर नीट पासिंग मार्क्स फॉर एलिजिबिलिटी इन ऑर्डर टू द एलिजिबल फॉर ऍडमिशन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस जे दिले ऑलरेडी. ओबीसीला 108 ऑनवर्ड्स, SC, ST, ओबीसीला, आणि ओपन कॅटेगरीला 138+. ठीक आहे, तो रूल जो येतो इथं लागू असणार आहे. जे कॅन्डिडेट SC, ST, OBC मध्ये बिलॉंग करतात त्यांना 40% मिनिमम मार्क्स असावेत नीट मध्ये, आणि SC, ST ओपन कॅटेगरी जे येतं 50%. कॅन्डिडेट विथ बेंचमार्क डिसेबिलिटी स्पेसिफाईड अंडर द राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी मिनिमम मार्क्स शॅल बी 45% इन द केस ऑफ जनरल कॅटेगरी. म्हणजे नीट मधलं सांगतोय मी तुम्हाला. Besides all the color scan copies of original listed document as mentioned in the list of document has to be uploaded at the time of registration process. ठीक आहे, आता अगदी ब्रीफ एका मिनिटात परत एक्सप्लेन करतो. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या, याचं नोटिफिकेशन पण आपण शेअर करूयात तुम्हाला. महाराष्ट्रातील प्रायव्हेट BMS कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक मुलांसाठीची ही नोटीस होती. 15% कोट्यामध्ये तुम्ही नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकता. ऑल इंडियाचा कोटा 15%चा हा वेगळा विषय आहे. हा 15%चा कोटा हा प्रायव्हेट कॉलेजचा विषय आहे महाराष्ट्रातील, आणि याच्यामध्ये 2000 रुपये भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल. महाराष्ट्रातील तमाम सगळ्या मुलांना ज्यांना कुणा आपल्याला करायचं असेल त्या मुलांनी आमची मदत घेऊ शकतात. याच्यासाठी अगेन आम्ही 6000 रुपये चार्ज करणार. तुमची इच्छा असेल तुम्ही आम्हाला अप्रोच करा. आम्ही निश्चितपणे तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत करू. 15% कोट्यामध्ये प्रायव्हेटच्या कॉलेजला ऍडमिशन घेताना त्या कॉलेजची जी फीस असेल ती फुल फीस लागू असेल. कुठल्याही प्रकारच्या कॅटेगरीचं रिझर्वेशन याच्यामध्ये लागू नाहीये. रजिस्ट्रेशनसाठीची जी काय डेट आहे ती 29 तारखेपासून म्हणजे कालपासून सुरू झाली आहे. अंतिम दिनांक जे आहे ती 3 फेब्रुवारी 2022 असणार आहे रात्री 12 वाजेपर्यंत. सो जे इच्छुक मुलं असतील त्या सगळ्यांनी जे आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आणि फुल फीस भरण्याची तयारी आहे. साधारण महाराष्ट्रात 1.5 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान फीस आहे सगळ्या कॉलेजची. फुल फीस भरण्याची तयारी असेल तर निश्चितपणे तुम्ही या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा, जेणेकरून तुमचं BMSचं स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकेल. सो एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी मी शेअर केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक करा आणि इतर गरजू मुलांना शेअर करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.